सकाळी कोणाचा फोन आहे? बघते. सब इन्स्पेक्टर जमदाडे. एवढं सकाळी पोलीस स्टेशनवरून फोन? हॅलो. श्रद्धा मॅडम, साऊ सापडली. सापडले? साऊ सापडली. हॅलो. सापडली आपली. कुठे साऊ कुठे? मी व्हिडिओ कॉल करू का तिला? हॅलो 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 बोला ना. आम्ही आता येऊ का तिला घ्यायला? नाही, सापडली म्हणजे तशी नाही सापडली आहे. म्हणजे काय बोलताय तुम्ही? साऊ सापडली नाही? नाही नाही नाही, सापडली म्हणजे प्रत्यक्षात नाही सापडली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली आहे मला. दिसलीये? काय काय बोलताय शब्दाडे? तुम्ही काय बोलताय? त्या मुलाने सांगितलं होतं ना जोशी रोडच्या इथलं एटीएम, त्या एटीएमच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली आहे ती आम्हाला. सॉरी, माझ्या बोलण्यात चूक झाली. आम्ही जो व्हिडिओ बघायला येऊ का? हो, मी त्यासाठीच फोन केलाय तुम्हाला की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकता का फुटेज बघायला. हो येतो. आम्ही निघतो. आम्ही निघतो. पण ती दिसली त्यांना, म्हणजे ती आता सापडेल. सापडेल आपली. आपण निघूया. आपण लवकर जाऊया ते बघायला. जाऊ ना. पुन्हा परत एकदा ला. डिसेंबरचं फुटेज आहे. म्हणजे सावनी गायब झाली त्याच्या बरोबर 8 दिवसानंतर. 18 डिसेंबरला कर्जतला शेवटची दिसलेली ही मुलगी 26 डिसेंबरला पार्ल्यामध्ये भर रस्त्यामध्ये दिसते. पण मधल्या 8 दिवसांमध्ये फारसं काही ट्रेस झालेलं नाही. स्ट्रेंज. मॅडम, हा एरिया ह्यांच्या घरापासून 5 मिनिटाजवळ आहे. मॅडम जरा. मॅडम, हे सीसीटीव्ही फुटेजच्या कॅमेऱ्यातून मिळाला ना, तिथून 400 मीटरवर एक ज्वेलरी शॉप आहे, तिथेही बाहेर कॅमेरा आहे. आता यातला डिस्टन्स आहे 400 मीटर. सावनी इथे दिसली आहे पण पुढे दिसली नाही. या 400 मीटर मध्ये ती गायब झाली. एक मिनिट. आय एम रिअली सॉरी. एटीएम ना, एटीएमच्या बाजूला एक गल्ली आहे. ऍक्च्युली गल्ली नाही आहे, ती बोळ आहे, बोळ. म्हणजे राईट मारला की जोशी रोडला कनेक्ट होतं. राईट त्या एटीएमच्या आणि एक ज्वेलर शॉप आहे. ज्वेलर शॉपचं नाव काय? पावधनकर ज्वेलर्सच्या मधली गल्ली आहे, जी डायरेक्टली आमच्या घराच्या समोरच्या रस्त्याला कनेक्ट होते. ती तिकडे वळली असणार घराकडे यायला. हा मॅडम, हे म्हणतायत तसं असू शकतं. तिथे बरेच शॉर्टकट आहेत आणि म्हणूनच ती ज्वेलरी शॉपच्या फुटेज मध्ये दिसली नसेल. म्हणजे साऊ घरापर्यंत आली होती, पण म्हणजे तिला परत यायचं होतं आपल्याकडे, पण ती नाही आली. काय झालं असेल मध्ये? तिला काही नाही. बस बस बस. काही झालं. ह्यांच्या घराच्या जवळपास अजून जरा चौकशी करा. मॅडम, त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली आणि तिथल्या लोकांना माहिती आहे ना किती बेपत्ता आहे. ते स्वतः सांगतील आपल्याला. मॅडम, आणि सगळीकडे आम्ही 2-2 वेळा विचारलं. पानटपरी, मंदिराबाहेर, भाजीवाले, ते आजूबाजूची सगळी दुकानं, सगळ्यांना विचारून झालंय मॅडम. 26 तारीख
26 तारखेच्या नंतर तुमच्यापैकी कोणी चौकशी केली? ऐका ना, मला जरा प्लीज खरं खरं उत्तर द्या. तुमच्या मुलीचा कोणी बॉयफ्रेंड होता का? तपासाची दिशा भरकटेल असे प्रश्न का विचारताय? माझ्या मुलीचं अफेअर नाहीये, नव्हतं. विजय, तिला बॉयफ्रेंड होता असे इंडिकेट करणारा एकतरी पुरावा सापडलाय का तुझ्या तपासात? मॅडम म्हणजे कशावरून ती बॉयफ्रेंड बरोबर निघून नाही गेली? घरी नाही सांगितलेलं आई वडिलांना तिने. ती पार्ल्यातच राहते, कदाचित घराजवळच राहते बॉयफ्रेंड बरोबर, आणि म्हणून ती त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली. ती दिसली, त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड आला आणि तिला घेऊन गेला. शक्यता नाकारता येत नाही मॅडम. पण तसं असेल तर मग ती यात लंगडतीये का? स्वतःच्या मर्जीने गेली असती तर चेहऱ्यावर आनंद दिसला असता ना तिच्या. पण तुम्ही बघता ना, तुम्ही सगळेजण लंगडतीये ती, तिला चालता येत नाहीये. तिचा पाय दुखतोय. तो प्रसन्न सुद्धा म्हणाला की ती वाईट अवस्थेत आहे. काय झालं माझ्या बाळाला? आहे ना साऊ, दिसते आपल्याला साऊ ना. काकू, काका, काकू कुठेस तू? काका, आजोबा, काय ना काका काकू कुठे? ते पोलीस स्टेशनला गेलेत सकाळी. त्यांना फोन आला होता म्हणे. काय सापडली का साऊ? ते सापडले नाही, त्याच्याबद्दल काहीतरी नवीन माहिती मिळालेली आहे एवढं. पण का काय झालं? नाही, काय नाही. नाही काय झालं सांग, काय झालं सांग मला. वैभव सांग मला काय झालं ते. तुम्ही हे पाहिलं का? जागृती.com हे काय? साईट आहे, लोकल बातम्या वगैरे येतात त्यावर. आज हे आर्टिकल आलं. शहरातल्या ड्रग्ज रॅकेटच्या केंद्रस्थानी आहे ही मुलगी सावनी मिरजकर. अगं हे आजोबा, तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. शांत बसा. थांबा, तुम्ही इथे बसा बरं. कसं शांत शक्य? राहा, शांत राहा. कसं शक्य? सावनी ऐक. हे घ्या. शांत व्हा, शांत व्हा. मी हेच काका काकूंना सांगायला आले होते. नाही, हे कोणाला सांगायचं नाही. मी सांगेपर्यंत कोणालाही काही सांगायचं नाहीस तू. मी आले. हा, एक मिनिट. जमदाडे मॅडम, बोला. ते फुटेज मिळेल का मला? नाही म्हणजे बाकी काही नाही. साऊ जिवंत असल्याचा तो एकच पुरावा आहे ना आपल्याकडे. ते तुम्ही पाठवलं तर मी बघू शकेन तिला. तिला शोधायला अजून बळ येईल, इतकंच, बाकी काही नाही. ठीक आहे, मी पाठवते तुम्हाला फुटेज. पण प्लीज कोणाला दाखवू नका, सांगू नका. चुकूनही नाही. खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. माझ्याकडून तुमच्यापर्यंत आली हे कळलं तर माझी मान अडते. नाही नाही, असं काही नाही करणार मी. काळजी करू नका. ठीक आहे, तुम्ही निघा, मी फॉरवर्ड करते. थँक्यू. थँक्यू. मिरजकर, मीडियाशी बोललात का तुम्ही? नाही. तू तर काही बोलूच नको हा. तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार करतील ते. असं का विचारताय तुम्ही? काही नाही जा. काही नाही, जा तू. चल. सर, मीडियाचं काय आता? जागृती.com. जागृती.com वाले मागे लागलेत. सावनी मिरजकरची न्यूज हवी आहे त्यांना, काही करू. सिरियसनेस कळतोय? अडकणारे
काय झालं? काही कळलं का? हुरहुर लागलीये, काळजात धडधडताय. नाही, नवीन काहीच नाही. पोलीस काय म्हणाले? तुम्हाला कसं कळलं आम्ही पोलिसात गेलो होतो? सकाळी उठून दोघही जण घाईघाईनं गेलात म्हणजे असंच काहीतरी असणार. काही सुगावा लागला? आत्ता नको, मी नंतर सांगते. पोलिसांनी माहिती द्यायला नाही, आमच्याकडनं माहिती घ्यायला बोलवलेलं. फार काही प्रगती झाली नाही चिंतूराणा. काही कळलं तर तुम्हाला कळवतो. आम्ही कळवू तुम्हाला. धीर धर, धीर धरी धीर धरी, खंबीर रहा. खंबीर रहा, खंबीर रहा. चल. आतड पिळवटलंय, घशात धार कुठून येणार? आभाळ फाटलंय, जमीन कोरडी कशी राहणार? जमीन कोरडी कशी राहणार? थँक्यू. कशाबद्दल? चिंतूनानांवर चिडचिड केली नाहीस म्हणून. साऊसाठी प्रार्थना करणारा प्रत्येक माणूस आत्ता माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण त्यांना खरं सांगायला हवं होतं का? खरं काय खोटं काय मला खरंच कळेन असं झालं. पर्स्पेक्टिव्ह असतं प्रत्येकाचं, मला असं वाटतं. आता समोरचा आपल्याला खरं सांगतोय का खोटं सांगतोय, किंवा आपण त्याला खरं सांगतोय का खोटं सांगतोय. आपण त्याला खरं सांगितलं हे त्याला खरं वाटतंय का हे माहिती नसतं ना आपल्याला. कोणावर विश्वास ठेवायचा खरंच कळेना असं झालं. चल. हा अगं, मुलगा चांगलाच आहे. हां, वैभूला सुटेबल आहे. पण आता अडचण अशी आहे की पुढच्या आठवड्यात तो जाणार आहे ऑस्ट्रेलियाला आणि 6 महिने येणार नाही. म्हणून मी काय म्हणत होते की आपण मुलगी दाखवायचा कार्यक्रम करून घेऊयात का? नाही म्हणजे पसंती वगैरे आली तर मग घरचे घरी आपल्याला एक साखरपुड्याचा कार्यक्रम करता येईल. हां, तर ते वैभूला पटायला हवं. एकच मिनिट हा, फोन ठेवू नको, थांब मी आले. एकच मिनिट. महालक्ष्मी, पुसून घेतेयस ना? बाहेरचा कचरा आत येतोय की नाही? दार लावायचं ना. काम झालं की उघड. हॅलो, काही नाही का? ते लोक आले होते. हां, नाही उगाच ते कान फाडून ऐकणार आणि मग त्याच्यावर चर्चा होणार म्हणून मी दार लावून घेतलं. बरं जाऊ दे, मी काय म्हणते ते महत्वाचं नाहीये. हे सांग, मंगळवारी कार्यक्रम ठरवू का? कर्जतला नताशा गेली होती, सावनी गेली होती, तर तिच्याबरोबर गेली होती भाग्यश्री दळवी. त्या तिघी होत्या कर्जतला, बरोबर. तिथेच आपल्याला सापडला हा राठोड. कोणाच्या गाडीत? अभय मिरजकरच्या. आता भाग्यश्री इज डेड. तिचा खून झालाय, राठोडचा खून झालाय. तर नताशाचं या ड्रग कार्टेलशी कनेक्शन आहे, नताशाचं राठोडशी कनेक्शन आहे, राठोडचं महाडिकशी कनेक्शन आहे. कारण जेव्हा आपण राठोडला शोधायला गेलो होतो महाडिकच्या फ्लॅटवर, तिथे आपल्याला सापडला होता अभय मिरजकर. म्हणजे नताशाचं कनेक्शन राठोडशी, राठोडचं कनेक्शन महाडिकशी
महाडिकचं कनेक्शन अभयमीरच करशील म्हणजे कळलं? हो सर हो सर. मग चला ना, उचला ना माडिकला. खात काय बसले? चला माडिकला उचलायला केव्हापासून सांगितलं तुम्ही? तुम्हाला काय अपडेट आहे आपल्याकडे? काही नाही. पुण्यासारखे बसून राहता, फक्त मी काय करतो ते एन्जॉय करता तुम्ही. तो अधिवेशन करत फिरतोय ना तिकडे, त्याला म्हणाव पोलीस स्टेशन मध्ये ना रोज हिवाळी अधिवेशन असतं, हजेरी लावायची म्हणाव. त्याच्यासाठी का पोरगी बघत नाही होत आपण? सर 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 महाडिक साहेब नाशिकला गेले त्यांच्या फार्म हाऊस वरती, त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं. तिथं आपल्याला घरी जाता येत नाहीये. हा महाडिक फार्म हाऊसवर गेला. साऊ दिवसातून 4-5 वेळा त्या जोशी रोडवर जातो येतो. अरे 3-4 वेळा कशाला? आपण कितीदा तरी जातो आणि येतो तिथून. साऊ नाही दिसली कधी. नसतानाच आपण गेलो असणार तिथे वगैरे. अभय, वेळ ही अशी गोष्ट आहे की जिच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही. बाबा पाणी आणू का? मला एक सांगा की हे सगळं पाहिल्यानंतर पोलीस काय बोलले? पोलीस म्हणतात येईल आता, लवकरच सापडेल साऊ. हं? तुम्ही काळजी करू नका, शांत राहा. बाबा तुम्ही चहा घ्याल का? मी चहा आणते. हं? तुम्हीच त्रास करून घेऊ नका, सगळं नीट होईल. अभय, तुला एक दाखवायचं होतं. श्रद्धा, ते बघू नकोस, त्यात विशेष काही नाहीये. पण हा मूर्खपणा नाहीये का? कोणाचं डोकं आहे? कोणी लिहिले? मला माहितीये, नेहा ताई शेट्टे